जो जिंकणार आहे त्याला मात्र मोसम 11 या संघासोबत अजून एक संधी असेल खेळण्याची. नाणेफेक कोणी जिंकली होती? नाणेफेक कोणी जिंकली होती? गोधर्म वॉरियर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर निमंत्रित केलं एनसीटी वॉरियर या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. निश्चितच गोधर्म वॉरियर आणि एनसीटी वॉरियर या दोन संघांबद्दल बोलायचं झालं तर दोघंही संघांना चेस करणं जास्त आवडीचं आहे. दोघंही संघांना चेस करायला जास्त पसंतीचं आहे. त्याच्यामुळे नाणेफेक जिंकणं दोघंही संघांसाठी फार महत्त्वाचं होतं आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणं हे जास्त गरजेचं होतं. तरी आपण बघूयात, क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा असतो. या खेळात काहीही निश्चित नसतं. या खेळात शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत क्रिकेट हा खेळ संपत नाही. इथे पारितोषिक आलंय. सामन्याला सुरुवात होण्याआधीच पारितोषिक इथे जाहीर होत आहे. कुणाल आहिरे यांच्या कशासाठी रे? लागोपाठच्या 3 षटकारांना, अर्थातच कुणाल आहिरे यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांना सन्माननीय सचिनजी मुथा यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पहिला बॉल पडतो एलिमिनेटरचा. करो या मरो या परिस्थितीतला हा सामना. पहिलाच बॉल हार्ड लेंथ वरती टाकलेला प्रॉपर लेफ्ट आर्म सीमरचा जो बॉल असतो तो बॉल आपल्याला बघायला मिळतोय जॉन्टीच्या हातातून. गुड लेंथ वरती टाकलेला बॉल हलकासा कट होतोय आणि बाहेरून ट्रॅव्हल करतोय, यष्टीरक्षकाच्या हातात सामावतोय. निर्धाव चेंडू. लॉफ्ट केलाय बॉल, फटका फसलाय. सुनील बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. एलिमिनेटरचा येतोय पहिला दणदणीत षटकार. 6. सुरुवातीचे 2 बॉल चेंडूला मागे ठेवलं, लेंथ बॉल टाकले आणि ते लेंथ बॉल फलंदाजाला बीट करत होते, परंतु जॉन्टीकडून एक चूक होते. फुलर लेंथ वरती बॉल टाकलाय, ओव्हर पिच बॉल, आणि ते ओव्हर पिच बॉलला कुणाल आहिरे मात्र शिक्षा देत आहे. पुन्हा एकदा आता ही लेंथ मागे ठेवली आहे. मागे ठेवलेल्या लेंथला फलंदाज इथे एक पंचचा फटकार खेळून काढताय आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात एक सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट केली जाते आणि आता प्रदीपला स्ट्राइकवर आणलं जातंय. ओव्हर पिच बॉल. 2 बॉल ओव्हर पिच टाकलेत आणि दोघही ओव्हर पिच बॉलला चौकार खावे लागलेत. पहिल्या बॉलला षटकार तर या बॉलला कव्हर्स मध्ये जाणारा दर्शनीय स्ट्रोक प्रदीपच्या बॅट मधून 4 धावा प्राप्त करून देत आहे. इथे तुम्हाला प्रत्येक बॉलवर मेहनत घ्यावी लागेल, प्रत्येक बॉलवर कष्ट घ्यावे लागतील. कारण मी याच्या आधीच सांगितलं होतं की मागे ठेवलेल्या लेंथवर तुम्हाला जर का मोठे स्ट्रोक येत नाहीयेत तर तुम्ही पुढचा लेंथचा बॉल का हाताळतायत, आणि तेच गोलंदाज चूक करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढील लेंथ ठेवली आहे ओव्हर पिच बॉल आणि ओव्हर पिच बॉलला प्रदीपनं चौकारात रूपांतरित केलंय. आता मात्र पुढचा बॉल जॉन्टी याचा शेवटचा बॉल असेल या षटकातील. लेंथ मागे ठेवली आहे, या मागे ठेवलेल्या लेंथला फलंदाज बीट होत आहे. निर्धाव चेंडू असेल. पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकात एक षटकार, एक चौकार आणि एक सिंगल या धाव फलकाच्या रूपांतरानं धाव फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 धावा. बिनगडी बाद टीम एनसीटी वॉरियर. जो जिंकणार आहे तो या स्पर्धेत टिकून राहणार आहे, जो हारणार आहे त्याला या स्पर्धेतून
माघारी पाय वाटचाल करावी लागणार आहे. बघूया जिंकण्यासाठीची ही जद्दोजहद, जिंकण्यासाठीची ही रणधुमाळी. सुनील आलाय आणि आल्या आल्या सुनीलचं वेलकम केलंय एका स्लॉग स्वीपनं. कुणाल आहिरे मॅन इन फॉर्म स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चौकार खात आहे. स्लोवर बॉल फिंगरिंग केली गेली आहे. बोटं फिरवली आहेत परंतु बोटं फिरवलेला बॉल स्लोवर गतीचा बॉल अतिरिक्त उजव्या बाजूने ट्रॅव्हल करतोय आणि पंचांचा इथे इशारा येतो ॲज अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव इथे खर्च केली जाईल. या एलिमिनेटरचा हा पहिला व्हाईट बॉल असेल सुनीलनं टाकलेला. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, यॉर्कर बॉल आणि इथे डायरेक्ट हिट. यस, सरळ धनुष्य बाणातून निघालेल्या तीराप्रमाणे यष्ट्यांना भेदलं जात आहे आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन. प्रदीप एक सिंगल इथे महागात पडते आणि इतकी महागात पडते की प्रदीपला सरळ आपल्या डगआउट मध्ये जाऊन बसावं लागणार आहे. राहुल महाले गेलाय. सनी महाले, सनी महाले गेलाय फलंदाजीला. सनी मोहिते, सॉरी, तुम्ही राहुल महाले कोणाला बोलले? येस, सनी मोहिते फलंदाजीसाठी गेलाय. ओव्हर पिच बॉल परंतु अगदी मनगटाचा वापर करून लेट सोडलेला बॉल फलंदाजाला बीट करतोय सनी मोहिते. याच्याबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडियावर सातत्याने पवन केनेचा फॅन असलेला हा सनी मोहिते आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय. या स्पर्धेत सनी मोहितेने चांगली फटकेबाजी केली आहे परंतु या निर्णायक मॅच मध्ये देखील ओव्हर द कव्हर दर्शनीय स्ट्रोक. क्षेत्ररक्षकांना फक्त 30 यार्ड सर्कल मध्ये उभं राहावं लागेल कारण चेंडू गेलाय कव्हरच्या मस्तकावरून. सीमा पार 4 धावा. आता मात्र हार्डलाईनचा वापर केलाय आणि हार्डलाईनचा जरी वापर केला असला तरी या षटकातील हा तिसरा वाईड आपल्याला बघायला मिळतोय. फुलर लेंथवरचा बॉल डाव्या अष्टीच्या बाहेरून ट्रॅव्हल करेल आणि इथे सुद्धा एक अतिरिक्त धाव खर्च करावी लागते. या अतिरिक्त धावा कुठेतरी खटकताय कारण या अतिरिक्त धावांमुळेच धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 22-22 या अंकावर. कट केलाय बॉल आणि कट केलेला बॉल क्षेत्ररक्षकांना हुलकवणी घालतोय. राहुल महाले होता तिथे, तदनंतर विश्वास होता परंतु तो त्या दोघांना इथे हुलकवणी घालत चेंडू चाललाय थर्डमॅनच्या एरियात आणि 4 धावा देऊन जातोय. चांगल्या गोलंदाजीला तुम्हाला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड हवी असते. क्षेत्ररक्षकांनी त्या चांगल्या गोलंदाजीला जर का साथ दिली तर निश्चितच गोलंदाज सुद्धा अजून चांगली गोलंदाजी तुम्हाला देईल परंतु
क्षेत्ररक्षणात तुम्हाला तितकी मेहनत घ्यावी लागेल. टॉप एज लागतोय, नो मॅन्स लँड मध्ये बॉल टप्पा घेतोय. बचावलाय फलंदाज, वाचलाय फलंदाज. डॉट डिलिव्हरी असेल आणि षटकाची समाप्ती होईल. पॉवर प्ले इथे संपुष्टात आलाय. फुल ऑन एंटरटेनमेंट मोड मध्ये पॉवर प्ले इथे संपुष्टात आलाय. या षटकात 15 धावा आल्या आहेत आणि या 15च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. 26 रन, एक गडी बाद टीम एनसीटी वॉरियर. फुलर लेगवरचा बॉल कव्हरच्या क्षेत्रात बॅटचा फेस उपट केलाय. डीप कव्हरला खेळाडू आहे तिथे तैनात. चेंडूला वेचून फेकेल तो प्रत्येक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 27 या अंकावर जाऊन पोहोचेल धावसंख्या. पॉवर प्ले संपलाय आणि या पॉवर प्ले संपल्या क्षणी तडियाड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू इथे तैनात केलेत. फील्ड आपण बघू शकतो. एक डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर्स असे क्षेत्ररक्षण सजवलंय. दर्जेदार डिलिव्हरी, गुडलेट पण टाकलाय. बॉल इन स्विंग होतोय, आतमध्ये बॉल फिरतोय. या कारणास्तव बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल तर इथे मात्र गोधर्म वॉरियर या संघाला एक एक डॉट बॉलवर लक्ष द्यावं लागेल. कारण विकेट घ्यायला जातील तर स्टंपात बॉलिंग केली जाईल, यष्ट्यांवर बॉलिंग केली जाईल, शरीरावर बॉलिंग केली जाईल आणि त्या शरीरावरच्या बॉलला फलंदाजांना थोडंसं सोपं जाईल. उडवलाय बॉल, वा हेलिकॉप्टर, आणि त्या हेलिकॉप्टर लॉन्च केलंय सनी मोहितेने सरळ डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. सीमा रेखा पार, षटकार 6. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय बॉल. आता मात्र जॉन्टी उडी मारून हा झेल टिपतोय आणि सोनी मोहितेचा हा अफलातून झेल टिपण्यात यशस्वी होतोय. जॉन्टी यानं हा टिपलेला झेल आणि त्या टिपलेल्या झेलामुळे सनी मोहितेला हाती निराशा घेऊन आपल्या डगआउट कडे पाचारण करावं लागेल. सनी बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या विकेटच्या पत्तानंतर आता खेळपट्टीवर दाखल झालाय वन ऑफ द सेन्सिबल बॅटर, अर्थातच सुनील चौधरी.
रन चेस मध्ये सुनील चौधरीचा मोलाचा वाटा असतो, परंतु आज प्रथम फलंदाजी करायची आहे आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी सुनील चौधरी इथे थर्ड डाऊनच्या स्वरूपात फलंदाजीला आलेला दिसतोय. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि कव्हरच्या क्षेत्रात फक्त बॅटचा फैसपट केलाय. एका कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक आणि त्या कव्हर ड्राईव्हच्या स्ट्रोकवर एक सिंगल. शेवटचा बॉल असेल, तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला इथे धनराज सावंत यांच्या माध्यमातून बघायला मिळेल. धनराज सावंत यांचं षटक जर का आपण बघितलं तर आतापर्यंत 5 चेंडूंवर 8 धावा खर्च केल्यात आणि सनी मोहिते सारख्या फलंदाजाला बाद केलंय. खोलवर टाकलेला बॉल फक्त बॅटचा फैसपट केलाय. डीप पॉइंटच्या क्षेत्रात चेंडूला टोलवलाय. चेंडू थांबणार नाहीये, चाललाय सरळ सीमारेखा बार चौकार आणि या तिसऱ्या षटकाची सांगता या चौकाराने केली आहे आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 रन. 2 गडी बाद टीम एनसीटी वॉरियर. चला कमीत कमी वेळात पाणी पिऊन खेळाडूला बाहेर पाठवायचंय. कमीत कमी वेळात, वेळ कमी आहे. चला लवकर अंपायर सामन्याला सुरुवात करायची आहे आणि याच्यानंतर कुठलाही ब्रेक नसेल हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. लगेचच जो संघ जिंकेल त्या संघाला खेळावं लागेल मोसम 11 या संघासोबत. त्यामुळे कुठलाही 10-15 मिनिटाचा ब्रेक नसणार आहे. तो ब्रेक तुम्ही तुमच्या मानसिकतेतून काढून टाकायचा आहे. बॅक टू बॅक मॅचेस तुम्हाला खेळाव्याच लागतील. रिव्हर्सचा अटेम्प्ट अपील केली गेली आहे. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच इथे इंटरेस्टेड नाही आहे. निर्धाव चेंडू असेल. जॉन्टी आलाय गोलंदाजीला. पहिल्या षटकात त्याला एक षटकार आणि एक चौकार खावा लागला होता चुकीच्या बॉलांवर, परंतु ज्या गोलंदाजीसाठी जॉन्टी ओळखला जातो ती गोलंदाजी एक लेफ्ट आर्म लेंथ बॉल टाकून बाहेर कट करणारी गोलंदाजी. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु आता जास्तीचा बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. या कारणास्तव पंचाच्या हात बाहेर निघतील आणि या चेंडूला दंडित करतील. याचं वाईट बॉल आणि या वाईटच्या मदतीनं 39-39 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. जॉन्टीचा पुढचा बॉल सुनीलसाठी. वेट करून पंच केलाय. पॉइंटच्या क्षेत्रात लॉंग द कार्पेट बॉल जातोय. डीप कव्हरचा खेळाडू डीप पॉइंटवर येऊन चेंडूला विचून फेकेल. फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं एनसीटी वॉरियर या संघाच्या कंप्लीट 40 धावा बोर्डवर लागतात. बॉलला मागे लपवून टाकला होता. इतका तेज तर्रार वेगवान बॉल होता की त्या वेगवान बॉलला इथे यष्टीरक्षक आणि फलंदाज दोघंही बीट होत आहे आणि या डिक्लेअर झोन मधल्या 2 धावा येतात. इथे कॅश प्राइज आलंय सन्माननीय किशोर बापू यांच्या वतीनं. लागोपाठ जर का 3 षटकार मारले कुणाल आहिरे यांनी तर त्या लागोपाठच्या 3 षटकारांना किशोर बापू यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. नजाकत भरा स्ट्रोक, परंतु इथे आहे चांगली फिल्डिंग. विश्वास थोडासा फंबल होतोय. जर का फंबल झाला नसता तर निश्चितच धावपात करायला त्याला थोडीशी काहीतरी संधी त्याला प्राप्त झाली असती. 4 चेंडू आतापर्यंत संपन्न झाली. जॉन्टीचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि तो रिव्हर्सचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. सातत्याने आपल्याकडे ही एक मानसिकता झाली आहे. डाव्या हाताचा गोलंदाज जर का समोर दिसला तर राईट हँड बॅटर सातत्याने 90% 90% प्रयत्न करतो रिव्हर्सचा. अपील केली आहे आणि येस आउट दिलंय. OUT. आता डिस्कस केलं जाईल दोघंही पंचांमधलं हे डिस्कशन आणि ते डिस्कशन आपल्याला नॉट आउट की आउट हा निर्णय देईल. चेक करण्याचा प्रयत्न देखील इकडे केला जातोय.
की बॉल कुठे लागलाय आपण बघूयात, चेक करून हा लगेचच निर्णय दिला जाईल. नॉट आउट आहे. निश्चितच चौथ्या षटकात जॉन्टी यांनी फक्त 5 धावा दिल्या आहेत. याच गोलंदाजीची आवश्यकता आहे गोधर्म वॉरियर या सगळ्याला. त्या 5 धावा देऊन धावसंख्येत थोडासा बदल झालाय. 43 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 5व्या षटकात या धाव फलकावर 43 धावा लागताय, परंतु आता गोलंदाजी मार्कवर 6वं षटक घेऊन येतोय राहुल महाले. 43 6वं षटक इथे प्रगतीपथावर असेल. 6व्या षटकात गोलंदाजीसाठी आपल्याला 5वं षटक आणि 5व्या षटकाचा पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल. पहिले तर चूक होते गोलंदाजाकडून आणि त्यानंतर चूक होते फलंदाजाकडून. यष्टी इथे उद्ध्वस्त केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. मोठा मासा गळाला लागतोय. कुणाल आहिरे बॅक टू द पवेलियन. वीरपाल आलाय फलंदाजीसाठी. वीरपाल सातत्याने हार्ड हिटिंगला ओळखला जाणारा फलंदाज आहे. बघूयात या धावसंख्येला कशा पद्धतीने हाताळतो, कारण आता कुणाल आहिरे डेकआउट मध्ये बसलेत. पुन्हा एकदा फुलर लेथवरचा बॉल इन स्विंगर राहुल महालेने अटेम्प्ट केलाय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु बाईकच्या माध्यमातून इथे शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रात 2 धावा चोरल्या गेल्या आहेत. आता एका धावेसाठी मेहनत घेतली जाईल, कारण धाव फलकावर धावा लावणं गरजेचं आहे. या सामन्यात जिंकायचं असेल तर तुम्हाला जास्तीच्या धावा लावाव्या लागतील, आणि जास्तीच्या धावा तुम्ही जर का लावाल तर निश्चितच त्या धावा डिफेंड करणं तुम्हाला तितकंच सोपं जाईल. परंतु बघूयात एनसीटी वॉरियरचे फलंदाज कुठल्या मानसिकतेनं या धाव फलकाला हाताळतात ते देखील महत्वाचं असेल. पुन्हा एकदा इनस्विंगर, आणि तो इनस्विंगर इथे फलंदाजाला बीट करतोय. बॅट चालवण्याआधीच थांबवली जाते. बॉल पिच होऊन सरळ शरीराचा वेध घेतोय. मांड्यांच्या परिसरात तिथे त्याचा स्पर्श झालाय. कडस्तव निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. पहिल्या चेंडूवर इथे यष्टीचित केलंय फलंदाजाला. त्यानंतर दुसरा बॉल, त्यावर दुहेरी, आणि तिसरा बॉल आपल्याला निर्धाव बघायला मिळतोय. स्लोवर बॉल, खूप सारा वेळ, परंतु त्या वेळेचा इथे सदुपयोग होत नाही. कव्हरच्या क्षेत्रात बॅटचा फेस सोबत करून ढकलून दिलाय बॉलला, आणि एक सिंगल घेतली आहे. चौथ्या बॉलवर ही एक सिंगल, आणि या चौथ्या बॉलवर 3 धावा आतापर्यंत राहुल महालेने खर्च केलायत. बघूयात पुढचे 2 बॉल किती महत्वाचे आहेत ते.
राहुल महाले आणि सुनील चौधरी सातत्याने ओपन टेनिस क्रिकेट सोबतच खेळत असतात. दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु आज मैत्रीपूर्ण लढा आणि तो मैत्रीपूर्ण लढा इथे राहुल महाले थोडासा सरशी ठरतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि तो रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे अडखळून का असेना 4 धावा देतोय. या चौकारानं या 5व्या षटकाची सांगता होईल. 5 षटक इथे संपुष्टात होतील आणि 5व्या षटकात एनसीटी वॉरियर या संघाच्या 50 धावा बोर्डवर लागतील. 50 रन्स आर कंप्लीट. नौका हॅलो हॅलो येस नौका गोलंदाज येईल आणि नौका गोलंदाज अर्थातच राजकुमार आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसेल. फुलर लेंथ वरचा बॉल तेज तर्रार यॉर्कर आणि हा तेज तर्रार यॉर्कर फलंदाजाला विट करतोय, शॉट करतोय. फुलर लेंथ वरचा बॉल कव्हरच्या क्षेत्रात टोलवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू गेलाय सरळ सीमा पार, होतोय फरार. धावा येतील चौकार 4. याच फटकेबाजीची गरज आहे. एनसीटी वॉरियर या संघाला हा एलिमिनेटर जिंकायचा असेल, डिपेंड करायचा असेल तर निश्चितच तुम्हाला धाव फलकावर 80च्या पुढच्या धावा, 90च्या पुढच्या धावा लावणं गरजेचं असेल. कारण मला वाटतं काल 100 पार असलेला रन चेस सुद्धा गोधर्म वॉरियर या संघाने केला होता. येस वा व्हॉट अ फिल्डिंग. स्वतःच्या फ्लो मध्ये तो चेंडू अडवायला गेला राजकुमार आणि वेचून सरळ यष्ट्यांवर आदळतोय आणि हा दुसरा रनआउट होतोय एनजीटी वॉरियरचा. रिस्क घेतली जाते आणि ती रिस्क इथे उराशी बसते, महागात पडते. वीरपाल एक हार्ड हिटर रनआउट होऊन माघारी परततोय. रिव्हर्स आणि त्या रिव्हर्सला पाठवलंय सरळ सीमा रेखा पार, षटकार. याच्या आधी 4 वेळा प्रयत्न केला गेला सुनीरचा, पण या 5व्या प्रयत्नात रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार त्याने ठोकून काढलाय.
पुन्हा एकदा इथे कव्हरच्या क्षेत्रात दर्शनीय स्ट्रोक खेळून काढलाय. आता मात्र एनसीटी वॉरियर या संघाची सर्वतोपरी जबाबदारी सुनील चौधरीनं स्वतःच्या खांद्यावर आणून ठेवली आहे. एक षटकार आणि एक चौकार या 10 धावा नक्कीच मोलाच्या असतील, महत्वाच्या असतील आणि या 10च्या मदतीनंच धाव फलकावर बदल होईल. 64 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा रिव्हर्स आणि तो रिव्हर्स जातोय सीमा पार. षटकार 6 का बॅटिंग करतोय. राजकुमारच्या गोलंदाजीला तोडफोड करणारी ही बॅटिंग. षटकाची समाप्ती झाली आहे. 6व्या षटकाची इथे समाप्ती झाली आहे आणि 6व्या षटकात तब्बल 20 धावा घेतल्या आहेत आणि या 20च्या मदतीनं धावसंख्येत आता बदल होईल. 70 रन्स ऑन बोर्ड. राहुल महाले आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलर लाईनवरचा बॉल फक्त बॅटची कडा लागली जाते आणि शॉर्टमिड विकेटच्या क्षेत्रात धावपळ करून चेंडूला वेचून फेकलं जात आहे. तोपर्यंत एक चोरटी धावली आहे. दर्शनीय स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक. आपल्या मनानं या फलंदाजीला सामना करतोय सुनील आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य खेळी करून देतोय. जेव्हा जेव्हा एनसीटी वॉरियर या संघावर संकटाचं सावट उभं राहिलंय ना, तेव्हा तेव्हा सुनील चौधरी आपल्या जबाबदारीनं आणि आपल्या पॉझिटिव्ह माइंडसेटनं ठाण मांडून उभा राहिलाय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा घुटना टेक तमाशादायक चेंडू गेलाय सरळ स्क्वेअर लेग सीमा पार. अतिशय खेळीचं इथं प्रात्यक्षिक बघायला मिळतंय. व्हॉट अ नॉक, व्हॉट अ इनिंग. सुनील चौधरी याचीही दर्जेदार खेळी. रिव्हर्स अटेम्प्ट आणि तो रिव्हर्स अटेम्प्ट चेंडूला घेऊन जाईल. आता मात्र डिक्लेअर झोन मधल्या फक्त 2 धावा, फक्त 2 धावा.
पुन्हा एकदा आतमध्ये घुसून स्लॉक स्वीप मारायचा होता. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या क्षेत्रात सुनील चौधरीला खेळायचं होतं, परंतु डाव्या एसटीनं बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. या कारणास्तव पंच या चेंडूला वाईड म्हणून घोषित करताय. अतिशय खेळी चालू आहे. 13 बॉलवर 32 धावा सुनीलने बनवल्या आहेत आणि या 13-32 मुळेच धावसंख्या उच्चांकी गाठतीये. पुन्हा एकदा इथे वाईड येतोय. आयोजकांना विनंती असेल, या बॉल नंतर मी विनंती करेल, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. उठवलाय बॉल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, झेल पकडण्याची संधी, ती संधी इथे सोडली जाते. खूप मोठी संधी होती. आता मात्र इथून येणारे सुनील चौधरीचे रन्स महागात पडतील. आयोजकांना विनंती आहे, कॅमेरामॅनला जर का तुम्ही छत्री प्रोव्हाइड केली नाही तर कॅमेरा बंद पडणार आहे, कारण उन्हामुळे कॅमेरा तापतोय आणि मध्ये मध्ये कॅमेरा लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करतोय. प्लीज. येस, त्यांच्याकडून सूचना आली आहे रोशन भाऊ. पुल केलाय बॉल आणि पुल पॉवरफुल जातोय सरळ सीमा पार. झेल सुटला आणि सुटलेल्या झेलवर नॉन स्ट्रायकर बॅट्समन स्ट्राईकवर येतोय आणि स्ट्राईकवर येऊन पुलचा फटका खेळून 6 धावा मिळून देतोय. एक झेल किती भागात पडतोय बघा. नाईन्टी रन्स आर कंप्लीट. 90 धावा बोर्डवर लागताय. अतिशय पारी चालू आहे. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहतील. कुणाल आहिरे माघारी परतले, परंतु कुणाल आहिरे जरी माघारी परतले तरी देखील सुनील चौधरीनं या इनिंगला अगदी दर्जेदार पद्धतीने हाताळलंय. 14 बॉल 33 वर खेळतोय सुनील चौधरी. तर आपल्या संघाच्या धावा पोहोचवल्यात 90. या आकड्यावर शेवटचे 6 बॉल शिल्लक राहतील. 8वं षटक इथे प्रगतीपथावर असेल. एलिमिनेटरच्या पहिल्या खेळीचे हे शेवटचे 6 चेंडू. खोलवर टाकलेला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. कुठलीही संधी नसेल. वा, तेज तर्रार फटका. बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे बॉल ट्रॅव्हल करेल लॉंग ऑफ सीमा पार. चौकार, 4 धावा. आठव्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चौकारानं स्वागत केलंय गोलंदाजाचं. 94 धावा बोर्डवर लागल्यात. बघूयात येणारे 5 चेंडू कशा पद्धतीने टाकले जातील आणि कशा पद्धतीने त्या 5 चेंडूंना हाताळलं जाईल. वाह, दार्शनिक स्ट्रोक. नो लुक शॉट. फ्रंट फुटवर गेला सुनील आणि फ्रंट फुटवर जाऊन चेंडूला फेकून दिलाय आणि धावा आल्यात सुनीलच्या बॅट मधून. 6-6-6.
आणि या षटकारानं एनजीटी वॉरियर या संघाचा स्ट्रगल चालू होता, तो स्ट्रगल आता 100 धावांवर जाऊन पोहोचलाय. रिव्हरचा प्रयत्न, परंतु इथे पंचांचा निर्णय येतोय. दूरवर ट्रॅव्हल करणारा बॉल या कारणास्तव वाईड, आणि या वाईडच्या मदतीनं 101 101 धावा बोर्डवर लागताय. एक कॅच किती महागात पडतो बघा. त्या एका कॅच नंतर 16 धावा इथे आल्या आहेत. एक कॅच 16 रन देऊन जातोय. अजूनही सुनील चौधरी इथे उभा राहतोय. स्लोवर बॉल आणि परफेक्ट पिक केलाय सुनीलने. रिव्हर्सचा अटेम्प्ट, आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट चेंडूला घेऊन जाईल थर्ड मानच्या परिसरात सीमा पार 4 धावेंसाठी. सात पूर्णांक 3 षटकाच्या या खेळात 105 धावा बोर्डवर लागताय. सुनील चौधरी नुसता खेळत नाहीये तर खिलवाड करतोय. काय फलंदाजी करतोय. पाहिजे त्या क्षेत्रात तो फटके सजवतोय आणि पाहिजे त्या क्षेत्रात धावा लुटतोय. इतकी उल्लेखनीय फलंदाजी. सरळ पायांवर जाऊन बॉल आदळतोय. बाईकच्या माध्यमातून इथं धावा खर्च केल्या जातील. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. तो इथे मात्र सॅक्रिफाईस केलाय. बाईकचा इथे एक रन येईल. फुल टॉस हवेत आहे. झेल पकडला जाईल का? आणि येस, झेल पकडला जाईल. 47 धावा बनवल्यात सुनीलने, आणि याच बहुमूल्य 47 धावा बनवून आपल्या संघासाठी एक आदर्श धावसंख्या फलकावर लावून आता मात्र बाद होतोय आणि संघाच्या डगआउट कडे पाचारण करतोय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 8व्या षटकातील शेवटचे 2 बॉल असतील. जरी विकेट मिळाली आहे, 1 मिनिट थांबायचंय. रोशन दादा, काय झालं? 7.4च आहे इथे. कुठे? 1 मिनिटात थोडी स्कोरर कडून चूक झाली आहे. नो बॉल टाकला गेलाय. करा, चालू करा. शेवटचा बॉल बॅटच्या आतली कडा घेतोय. ते मात्र रनआउट करण्याच्या प्रयत्नात. येस, रनआउट झालाय. 1 रन आलाय, परंतु दुसऱ्याच्या प्रयत्नात तिथे रनआउट झालाय. पुन्हा एकदा यष्टीरक्षकानंच रनआउट केलंय फलंदाजाला. येस, 107 107 धावा धाव फलकावर लागल्या आहेत.
तर गोधर्म वॉरियर या संघासमोर आव्हान ठेवलंय 108 108 या अंकाचं. चला एनजीटी वॉरियर, कुठलाही वेळ वाया न घालता लगेचच मैदानात दाखल व्हायचं आहे. एनजीटी वॉरियर, सूचना असेल, रिक्वेस्ट असेल, विनंती असेल तुम्हाला, कुठलाही वेळ वाया न घालता मैदानाच्या आत तुम्ही लगेचच दाखल व्हायचंय.
चला 108 धावा बनवायच्या तरी त्या 108 धावा बनवण्यासाठी गोधर्म वॉरियर या संघाच्या वतीनं दोघेही आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. राहुल महाले आणि जॉन टी. तर त्या 108 धावा वाचवण्यासाठी एसटी वॉरियरचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. बघूयात 108 धावांचा प्रवास कशा पद्धतीने आपला समोर सादर केला जाईल. पहिलं षटक टाकायला सज्ज आहे सतीश कापडनीस, तर पहिला बॉल खेळायला सज्ज आहे राहुल महाले. राहुल महालेसाठी क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो. एक डीप मिड विकेट तर एक एक्स्ट्रा कव्हर्स, अगदी एकमेकांच्या समोर असणारे क्षेत्ररक्षक मैदानाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला. फुलर लेंथ वरचा बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात खेळून काढलाय. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून डीप कव्हरचा खेळाडू लॉंग ऑफला येतोय, चेंडूला अड्डवतोय. तो प्रत्येक सिंगल आणि या दुहेरी आणि या दुहेरीच्या मदतीनं या 108 धावांचा पाठलागाची सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा फ्लोर वरचा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्र, मिड ऑफ आणि मिड ऑनच्या गॅप मधून बॉल ट्रॅव्हल करतोय, मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार चौकार. 4 धावा. या रनचेजचा आगाज चांगला केलाय. बघूया रनचेजचा आगाज आणि त्या आगाजला अंजाम पर्यंत कसं घेऊन जाता येईल ते. क्षेत्ररक्षणात जो बदल आहे, पॉवर प्ले आहे, त्या पॉवर प्लेचा फायदा घेतोय राहुल महाले. डाऊन द ग्राउंड क्षेत्र, वन बाउन्स सरळ कॅमेरामॅनच्या क्षेत्रात चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत. नक्कीच मोठी धावसंख्या जर का आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपल्याला हे जे पॉवर प्लेचे 12 चेंडू आहेत ना, त्या 12 चेंडूंवर 25-30 प्लस धावा घेणं बंधनकारक, आणि तेच काम राहुल महाले करून दाखवतोय. कारण माहिती आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 5 खेळाडू आहेत आणि त्या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आहेत आणि त्या 2 खेळाडूंच्या क्षेत्रात धावा न चोरणं आणि इतर उरलेल्या क्षेत्रात धावा चोरणं याला जास्तीचं महत्व. मात्र चौथा चेंडू इथे सतीश कापडनीस यांनी निर्धाव टाकलाय. लेंथ थोडी मागे ठेवली आणि मागे ठेवलेली लेंथ आता फलंदाजाला बीट करते, कारण सुरुवातीचे तिघही चेंडू हे फुलर लेंथवर टाकले होते. शॉर्ट पिच बॉल पिक केलाय सरळ मिड विकेटच्या क्षेत्रात. 4 धावा. तिसरा चौकार आलाय आणि या तिसऱ्या चौकाराच्या मदतीनं 5व्या चेंडूवर धावसंख्या जाऊन पोहोचेल 14. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा लागलेत धावफलकावर. शेवटचा बॉल असेल, पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. सातत्याने एनजीटी वॉरियर या संघासाठी सतीश कापडनीस यांनी चांगली गोलंदाजी करून दाखवली आहे, परंतु स्ट्रायकर बॉलर समोर इथे दर्जेदार फलंदाजी चालू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. सतीश कापडनीस यांच्या विरोधात राहुल महालेचं हे आक्रमण. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही, झेल पकडल्या जाण्याची संधी, परंतु नोमॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू आणि तोपर्यंत तिकडे 2 धावा घेतल्या गेल्या. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या षटकात नाट्यमय रूपांतर आपण बघितलंय, नाट्यमय चित्र आपण बघितलंय. 16 धावा बिनगडी बाद टीम गोधर्म वॉरियर.
पहिल्या षटकात 16 धावा घेतल्यानंतर दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. सुनील चौधरी, ज्या सुनील चौधरीने 47 धावा कुठून काढल्या होत्या, त्याच्या हातात मात्र बॉल दिला गेलाय. डाऊन द ग्राउंड क्षेत्र, अलॉंग द कार्पेट, मैदानाला दणदण करत चाललाय चेंडू सरळ लॉंग लेगच्या लॉंग ऑनच्या क्षेत्रात सीमा पार, षटकार 6 धावा. ज्या पद्धतीनं सुनील चौधरीने धावा कुठल्या होत्या त्याच पद्धतीनं आता त्याच्या गोलंदाजीवर समोरचे फलंदाज फलंदाजी करताय. हार्ड लाईनचा बॉल फलंदाजालाच नव्हे तर यष्टीरक्षकालाही बीट करतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजानं. पुनश्च एकदा दुसऱ्या बॉलवर सुद्धा इथे कुठलीही धाव नसेल. चांगली गोलंदाजी टाकली आहे. सुरुवातीच्या 2 बॉलवर एक चौकार आणि एक षटकार खावा लागला, परंतु नंतरचे 2 बॉल इथे बीट केलेत फलंदाजाला. एकही धाव नाहीये, निर्धाव चेंडू असेल. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात स्टेप आउट करून मारलाय. वीरपाल आहे तिथे, चेंडूला वेचून फेकेल तो प्रत्येक सिंगल. 5व्या बॉलवर इथे एक सिंगल येईल आणि या 5व्या बॉलवर आलेल्या सिंगलने 11 धावा आतापर्यंत प्राप्त केल्यात या षटकात. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल राहुल महाले खेळायला सज्ज आहे. पॉवर प्लेचा हा अंतिम बॉल असेल. शॉर्ट पिच बॉल फुल केलाय खरा, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. तरी देखील चांगली फिल्डिंग. अडवलाय बॉल, निश्चितच अडवलाय बॉल. फक्त 2 धावा असतील आणि या 2च्या मदतीनं धावसंख्येत बदल होईल. 29 रन, 29 रन्स बिनगडी बाद टीम गोधर्म वॉरियर. आता पॉवर प्ले संपेल आणि पॉवर प्ले जसा संपेल तसे 5 खेळाडू बाहेर उभे राहतील. बाहेर उभे राहणारे 5 खेळाडू या धावसंख्येला, रन चेसला कशा पद्धतीनं सपोर्ट करतील, सहारा देतील, सहकार्य करतील ते बघण्यासारखं असेल. तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल प्रहार केलाय. सुपर सिक्सर 6. स्वागत केलंय आणि ते स्वागत षटकारानं केलंय. जॉन्टीचा मनसुबा सेट आहे, क्लिअर आहे. या रन चेसला आपल्याला हाताळायचंय तर याच पद्धतीनं हाताळायचंय.
आता मात्र थोडासा मनगटाचा वापर केलाय, परंतु पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय, कारणास्तव पंच या चेंडूला दंडित करतील. याचं वाईट बॉल. दर्जेदार डिलिव्हरी, गुड लाईनवर ठेवलेला बॉल स्किट करतोय आणि स्किट करणारा बॉल बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. या कारणास्तव यष्टीरक्षकाच्या हातात सामावतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल, कमबॅक केलंय. आता मात्र गोलंदाजानं कमबॅक केलंय. बघूयात हे कमबॅक कुठपर्यंत घेऊन जाईल ते. पहिल्याच बॉलवर षटकार प्रहार केलाय. फुलटॉस आणि यस, फुलटॉसला फुलटोल, पैसा वसूल फटका. सरळ व्यासपीठाच्या दालनात पाठवलाय चेंडू, सीमा पार 6 धावेंसाठी. मी याच्या आधीच सांगितलं होतं, या दोघही संघांना रन चेस आवडतं, रन चेस पसंद है. पुन्हा एकदा ताकदीचा वापर, परंतु सुनील चौधरी डाऊन टू द बॉल. या सामन्याला कलाटणी देणारा हा झेल, मोठा मासा गळाला. जॉन्टी बॅक टू द पवेलियन. राजकुमार आल्या आल्या चेंडूला लॉफ्ट करतोय, परंतु तिकडे प्रदीपची दर्जेदार फिल्डिंग. सांभाळायचंय स्वतःला, क्षेत्ररक्षकांना विनंती आहे स्वतःला सांभाळायचंय मित्रांनो, कारण क्रिकेट खेळत असताना आपण इतक्या फ्लो मध्ये असतो की आपला फ्लो आपल्या शरीराला फार उंचीपर्यंत घेऊन जातो. शरीर टिकवणं आणि शरीराची काळजी घेणं अति महत्वाचं आहे, कारण आधी शरीर आणि मग नंतर क्रिकेट. परफेक्ट ब्लॉक होल, परफेक्ट ब्लॉक होल. अगदी 3-4 पावलं पुढे येऊन स्लॉक स्वीप सजवायचा होता राहुलला, परंतु परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल, बुद्ध्यातला बॉल इथे फलंदाजाला बीट करतोय. या षटकात मात्र 14 धावा आल्या आहेत आणि या 14च्या मदतीनं तिसरं षटक संपुष्टात होईल आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या 43, 43 रन, एक गडी बाद टीम गोधर्म वॉरियर. येणारे 30 बॉल आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये आता आवश्यकता आहे 65 या आकड्याची. 30 बॉल 65 रन. पुन्हा एकदा सुनील चौधरी आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसेल. वैयक्तिक कोड्यातला अंतिम षटक घेऊन आलाय, आपल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय आणि या षटकानंतर मात्र येणारे 4 षटक टाकायला नवखे गोलंदाज, नवीन बॉलर आपल्या समोर सादर केले जातील. बघूयात राजकुमार आणि राहुल महालेची जोडी. डिलिव्हरी, कुठल्याही टाकलेला बॉल स्किट केला जातोय. कट करण्याचा मनसुबा, परंतु उसळी नाहीये. यष्ट्यांना सलामी ठोकत चेंडू यष्टीरक्षक कुणाल आहिरे यांच्या हातात सामावतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आविष्कार भाऊ भुसे चषक यावर्षी प्रथमताच या चषकाचं, या स्पर्धेचं इथे वेलकम केलं गेलं. बहारदार स्पर्धा, खूप दर्जेदार उल्लेखनीय कामगिरी नागपूर टेनिस क्रिकेटची सातत्याने आपण बघत असतो आणि त्याच कामगिरीच्या तत्पश्चात इथे आपल्याला ही अजून एक स्पर्धा,
एकाच महिन्यात ही दुसरी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. याच्या अगदी काही दिवसांपूर्वी आपण एक भव्य दिव्य सदाबहार आणि एक उंची गाठणारा आमदार चषक आपण अनुभवला या मैदानावर. आणि लगेचच आपल्या भेटीला आलाय नागपूर नगरीच्या पंचकृषीतील खेळाडूंना संधी मिळावी म्हणून आविष्कार बहुभूषी चषक. निश्चितच 6 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्या 6 संघांच्या सहभागामुळे ही एक बहारदार प्रीमियर लीग आपल्या भेटीला आली आहे. आणि त्या प्रीमियर लीगचा अर्थातच ट्रेकर्स क्रिकेट क्लब आयोजित आविष्कार बहुभूषी चषकाचा आजचा अंतिम दिवस आपण जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून अनुभवतोय. थोडासा अडखळा इथे गोलंदाजाला आलाय. या कारणास्तव गोलंदाज थांबलाय स्वतःच्या रडपमध्येच. तर इथून अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 27 बॉल आणि 27 मध्ये 60 धावा बनवायच्या आहेत. 27 बॉल 60 ची आवश्यकता. लॉफ्ट केलाय बॉल मिड विकेटचा क्षेत्र आणि चेंडू गेलाय सरळ सीमा पार. राहुल महालेच्या बॅट मधून येतोय हा एक मॉन्स्टर षटकार. 6 धावा. फ्रंट फुटवर जाऊन कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात बॅटचं चुंबन घेतलंय चेंडूने आणि यष्टीरक्षकाच्या हातात सामावलंय. मित्र वर्सेस मित्र मैत्रीपूर्ण लढ्यात इथे मात्र फलंदाजाला बाद केलंय गोलंदाजानं. आणि आज या दोघं मित्रांच्या लढाईत पहिल्या इनिंग मध्ये आणि या इनिंग मध्ये सुद्धा सुनील चौधरी हा सरशी ठरतोय. राहुल माघारी आलाय. नुसता राहुल माघारी आलाय की गोधर्म वॉरियर या संघाचा विजय माघारी आलाय अगदी काही क्षणात आपल्याला बघायला मिळेल. कारण राजकुमार जवळ सुद्धा ती ताकद आहे आणि मच्छिंद्र जो नौका फलंदाज आता मैदानात दाखल होतोय याच्या जवळ सुद्धा ते कौशल्य आहे. काल राहुल महाले बाद झाल्यानंतर या फलंदाजांनी ती मॅच फिनिश करून दाखवली होती, जिंकून दाखवली होती. तीच वेळ, तीच सिच्युएशन आणि तेच क्षण पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेत. शॉर्ट पिच बॉल होता, पुल करायचा होता. बॅटच्या आतली कडा लेग स्लिपचा खेळाडू चेंडूच्या दिशेला धावतोय, वेचून फेकतोय. षटकाची समाप्ती होईल आणि या षटकात देखील 11 धावा आल्या आहेत. परंतु आता मात्र 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. 24 बॉल 54 धावांची आवश्यकता.
24 चेंडूचा खेळ बाकी आणि 24 मध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. बघूया 24 बॉल आणि 54 धावा कशा पद्धतीने चालवल्या जातील. लवका गोलंदाजाला अमोल याच्या हातात बॉल दिलाय. 24 बॉल 54 ची आवश्यकता असताना अमोल गोलंदाजी मार्कवर दिसेल. राजकुमार, आता राजकुमारला राज करावं लागेल. चला, जास्तीचा वेळ ऑलरेडी खर्च झालाय कारण इथून आपण 9 ते 10 मिनिटं खर्च केलेत षटक संपल्यानंतर. वाह, काय डिलिव्हरी होती. फक्त आणि फक्त बॅटला पुढे साक्षी ठेवलं आणि डिफेन्सिव्ह मोड मध्ये एक धाव आली आहे. 23 बॉल शिल्लक आहेत. 23 बॉल मध्ये इथून अजूनही 53 ची आवश्यकता आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म कटर अमोल उल्लेखनीय गोलंदाजी करतोय. फलंदाजांना सातत्याने सरळ हाताच्या गोलंदाजाला खेळण्याची सवय आणि आता उलट्या हाताचा गोलंदाज आपल्या समोर उभा राहिलाय. अर्थातच डावखुऱ्या हाताचा लेफ्ट आर्म कटर आणि त्या लेफ्ट आर्म कटरला कशा पद्धतीने खेळावं याचं ट्युटोरियल किंवा याचा अभ्यास फलंदाजांचा थोडासा कमी पडतोय. निश्चितच अतिरिक्त बाहेर बॉल ट्रॅव्हल करतोय. कडक पंचांचा इथे इशारा येतोय. वाईड बॉल, वाईड +4 देखील आले असते परंतु तिथे मोक्याच्या क्षणी स्लिप मध्ये अवस्था क्षेत्ररक्षकाचा पाय तिथे आडवा येतोय. या कडक चेंडूला अडवायला थोडसा समर्थता. स्टेप आउट करून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि इथे रन आउटची संधी. डायरेक्ट हिट जर असता तर राजकुमारला माघारी यावं लागलं असतं. रिस्क घेतली जाते. अमोल काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. फलंदाजांच्या हातात जणू काही त्याने बेड्या घातल्या आहेत. इतकी उल्लेखनीय गोलंदाजी मैदानाच्या आत करतोय. फुलर लेंथ वरचा बॉल, एलिव्हेशन नाहीये, खालच्याच दिशेने खेळून काढलाय. वीरपाल आहे तिथे, चेडूला वेचून फेकतोय. फक्त एक सिंगल. मात्र कमबॅक केलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. उडवलाय, उंच आहे, लांब नाही. झेल पकडण्याची संधी बघूयात. येस, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे झेल पकडण्याची संधी. मात्र चतुर आणि चालाकी दाखवली आहे सुनील चौधरीनं. चेंडूला वेचून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात फेकलाय आणि मच्छिंद्र याला धावबाद केलाय. मच्छिंद्र बॅक टू द पवेलियन. विश्वास आलाय फलंदाजीसाठी. आता मात्र इथे हात लागलाय, हात लागलाय. लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचा हात लागलाय. या कारणास्तव जाणारा बॉल आणला जातोय. नशीब परिपूर्ण एनसीटी वॉरियरच्या बाजूने आहे.
षटकाची समाप्ती होईल. 22चा 1 धाव 1 रन येईल. 5 षटकाच्या समाप्ती अगदी 60 धावा लागलेत बरोबर. 18 बॉल आणि 48 ची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये 48 धावा बनवायच्या आहेत. बघूयात 18 बॉल आणि 48चं समीकरण कशा पद्धतीने हाताळलं जातं ते. 18 बॉल 48 रन. विश्वास नाही. लॉफ्ट केलाय खरा बॉल, परंतु वीरपालच्या हातात येतोय सरळ. कुणाल अहिर आल्या आल्या एका मोठ्या फलंदाजाला बाद केल्या, परंतु आता नवख्या आलेल्या फलंदाजासमोर उजव्या बाजूने चेंडू टाकला जातोय आणि एक अवांतर धाव इथे खर्च होईल. वाईड आलाय. जसे जसे फलंदाज बाद होत जातील तसे तशी ही मॅच गोधर्म वॉरियर यांच्या हातातून निसटत जाईल. होतोय आल्या आल्या लॉफ्ट करायचा होता. ओव्हर पिच बॉल, परंतु आडवी बॅट आधीच चालवली गेली, गुडघे बेंड केले गेले आणि या कारणास्तव प्लॅड मिस. डॉट बॉल असेल. फुलटॉस, तो फुलटॉस देखील इथे मोठ्या धावेत रूपांतरित होत नाहीये. फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू जमिनीवर टप्पा खातोय, तोपर्यंत तिकडे दुहेरी आली आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने एनसीटी वॉरियरला काही फरक पडणार नाहीये, कारण समोरच्या संघाला 14 बॉल मध्ये 45 ची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 45 ची आवश्यकता असताना निश्चितच मोठे फटकेच. पुन्हा एकदा टोला लागतोय,
प्रॉपर कनेक्शन नाही आहे, मिडल ऑफ द बॅट संपर्क नाही आहे, या कारणास्तव फक्त एक सिंगल. निश्चितच बॉल मारण्याच्या प्रक्रियेत फलंदाजाची नजर शेवटपर्यंत चेंडूवर राहणं गरजेचं आहे, आणि इथे जर का तुमची नजर घाईची असेल तर तुमचा फटका फसतोय. तेच आपल्याला बघायला मिळतंय. निलेशने आधीच बॅट चालवली आहे, चेंडूवरची नजर त्याने हलवली आहे. लॉफ्ट करायचा होता आडव्याचा प्रयत्न, आणि तो आडव्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. डॉट असेल. आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी, आणि 12 मध्ये इथून आवश्यकता आहे 43 ची. 12 बॉल 43 रन. बघूयात काय होतं ते. पुन्हा एकदा डावखुऱ्या हाताचा लेफ्ट आर्म कटर अमोल आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसेल. 12 बॉल आणि 43 ची आवश्यकता असताना सुरुवातीचे 6 टाकायला अमोल आलाय. गुडलेथवरची पिचिंग हलकीशी कट होतोय. फलंदाजांना नाचवलं जात आहे, जणू काही फलंदाजांना नृत्य करायला मजबूर केलं जात आहे. इतकी उल्लेखनीय गोलंदाजी अमोलनं आज मात्र इथे आपल्या समोर सादर केली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करून मारलाय सुनील चौधरी. अगदी वाऱ्याच्या वेगाने चेंडूच्या दिशेला धावून गेलाय आणि चेंडूला सीमा पार होण्यापासून थांबवलंय. निश्चितच आपल्या संघाच्या बहुमूल्य तिथे 3 धावा वाचवल्यात सुनील चौधरी याने. आज सुनील चौधरीचं परिपूर्ण लक्ष या मॅच मध्ये आहे. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, तिघही युनिट मध्ये सुनील चौधरीनं सिंहाचा वाटा उचललाय. लाईट टाकलेला बॉल लेंथ मागे ठेवली आहे. गिरक्या घालून मारण्याची इथे वेळ, परंतु फलंदाजाच्या फळीचा आतला स्पर्श होतोय. याकडे फक्त एक सिंगल, एक एक सिंगल इथे गोधर्म वॉरियर या संघाला बॅकफुटवर घेऊन जाईल. 67 धावा लागल्यात बोर्डवर. 9 बॉल शिल्लक आहेत. 9 मध्ये 41 ची आवश्यकता आहे. 9 चेंडू. डबलाय बॉल उंच आहे, लांब नाही. सुनील चौधरी पोहोचला, परंतु अंतिम क्षणी त्याच्या हातांच्या गॅप मधून चेंडू जमिनीवर पडतोय. तोपर्यंत तिकडे 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. दुहेरी आली आहे. 8 बॉल शिल्लक आहे. त्यांनी 8 मध्ये 39 ची आवश्यकता आहे. 8 बॉल 39 रन. बघूयात या 8 बॉल 39 मधला प्रवास अगदी जास्तीचा ताणला जातो की जवळ घेऊन जाता येतं. 8 बॉल 39. निश्चितच या 2 बॉलवर मोठ्या प्रहारची आवश्यकता असेलच, परंतु अमोल लेंथ बॉल अगदी दर्जेदार टाकतोय आणि बाहेर कट करतोय. खोलवर टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये स्ट्रोक सजवलाय. 1 बाउन्स सीमा पार. 4 धावा आलायत. शेवटचा बॉल उरेल. आता मात्र 7 चेंडूंचा खेळ बाकी, आणि 7 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 35 या अंकाची. 7 बॉल 35 रन. या बॉलवर षटकार किंवा चौकार आला तर मॅच ऑन असेल शेवटच्या षटकात. बघूयात, आणि हा बॉल जर का डॉट गेला, निर्धाव गेला, तर ही मॅच इथेच याच षटकात संपुष्टात येईल. डान्सिंग डाऊन द विकेट. उडवलाय बॉल, उंच आहे, लांब नाही. सुनील चौधरी डाऊन टू द बॉल. राजकुमार याचा झेल टिपलाय, आणि नुसता राजकुमारचा झेल नव्हे तर समोरच्या संघाचा इथे पराजय आपल्या हातात समावलाय सुनीलला. आता 6 चेंडूचा खेळ बाकी राहील, आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल 35 या अंकाची. 6 बॉल आणि 35 ची आवश्यकता.
ऐसा खोलवर टाकलेला बॉल आणि तो खोलवरचा बॉल लॉंगॉनच्या क्षेत्रात जातोय. आता मात्र ही मॅच जवळजवळ गणितीय नियमांनुसार संपुष्टात आली आहे. कारण गोधर्म वॉरियर या संघाने खूप प्रयत्न केले, परंतु एनसीटी वॉरियर या संघाने ही स्पर्धा सरतेवेळी खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. कुणाल आहिरेची फलंदाजी असो, वीरपालची फलंदाजी असो, सुनील चौधरीचा ऑलराऊंड परफॉर्मन्स असो आणि आज त्यांना लाभलेला अमोल याची लेफ्ट आर्म गोलंदाजी असो, या सर्व चित्राच्या निमित्तानं एनसीटी वॉरियर या संघाचे परिपूर्ण चित्र आपल्याला लाभलंय. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला परफॉर्मन्स एनसीटी वॉरियर या संघानं संबंध स्पर्धेत आणि आज मात्र चांगला दिलाय. कारण ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. करो या मरो मधली ही परिस्थिती असताना एनसीटी वॉरियर या संघानं हा सामना आपल्या मुठीत कैद केलाय. चला पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे समोरच्या संघाने. मला वाटतं मोसम 11 आणि एनसीटी वॉरियर या दोघंही संघांच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. नाणेफेक केला जाईल आणि तदनंतर आयोजकांच्या म्हणण्यानुसार एक विशिष्ट वेळ, विशिष्ट गॅप दिला जाईल. शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलमध्ये जिंकायला धावा लागत आहे 22. एक बॉल 22. झेल टिपला जाईल आणि फलंदाज माघारी येईल. अशा पद्धतीनं एनसीटी वॉरियर या संघानं या मॅचला विजय केलाय. तर पुढच्या फेरीत पात्र झालाय आणि आता पुढचा सामना रंगेल एनसीटी वॉरियर वर्सेस मोसम 11 या दोन संघांमधला क्वालिफायर